बरं, आज आहे शुक्रवार. हा वय ठोकू नका हो, हे ठोकवलं आपलं दोघं जण कानसरतो ना असा मध्ये बोलायचं असतं. हा सुरुवात करायची. शाकाहारी, मांसाहारी, निमशाकाहारी कसा तुम्ही म्हणशील तसा. कारण मी इथे हा जो कार्यक्रम करतो तो माझ्या ह्या जाणत्या रसिक माझ्या मुलं आणि त्यांच्यासाठी, आणि त्याप्रमाणे कार्यक्रम करणार, वेळेत कार्यक्रम करणार. आणि तो कसा करतो तो बघूया. सर्वप्रथम हा कार्यक्रम करताना दादा हे सगळं बरोबर आहे, मला काय येतं जमत नाही. हा कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी समोर माझी मुलगी बसलेली आहे समजा, आणि तिनं माझ्याकडे पाहतात की माझा बाप गाणं गातोय, माझा बाप मुखातून काही शब्द बोलतोय. तिच्या नजरेत समजा मी उतरवलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आणि तुम्ही सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत त्या माझ्या मुलीसारख्या आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत, तर तुमची मान खाली जाईल असा एकही शब्द मी आगाऊ बोलणार नाही. शाहिरांच्या वैयक्तिक आयुष्यात जाणार नाही, शाहिरांना वैयक्तिक म्हणजे एकेरी भाषेत बोलणार नाही, आणि कमरेखालचं एकही नाही बोलता बारी करणार. आणि बारी तरीही उत्तरास प्रश्नास उत्तर, वादास प्रतिवाद, शब्दाला पुन्हा एकदा शब्द मी देणार आहे. आणि तो कसा देतो तुम्ही बघा. सुरुवात करा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता आई शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य देवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला, या मल्हारशाहीचे संस्थापक थोर आणि आमचे थोरले धनी मल्हारभाऊ होळकर, इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ते थोर छत्रपती यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये एका महिलेला पुण्यश्लोक एकमेव पदवी मिळाली, एकमेव स्त्रीला पदवी मिळाली. ती पुण्यश्लोक राजमाता कर्मयोगिनी धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर. यांना नमस्कार करून माझा विंगली गावचा ग्रामदेवत आई नवलाई देवी, जळंबे गावचे ग्रामदेवत आई विठ्ठलाई देवी, आमचा धनगरवाड्याचा मालक धनी देवरोकर, लांज्याचा 84 खेड्याचा राजा धनी चौवाटा, केदारली, कोलेश्वर, जोगाई, जागाई. या मुंबईच्या नगरीमध्ये तुम्हा सर्व लेकरांना जिनं आपल्या पदरात घेतलं, दोन वेळची भाकरी दिली, नोकरी दिली, ती गंगादेवी आई शिवदारी देवी, नटेश्वर, रंगदेवता आणि रसिक राजा तुम्हाला नमस्कार करू. माझी शाखा ओम साईनाथ मंडळ मालाड आणि त्याचे सर्व दिनेश मोरे गेली 12 अधिक वर्षे मला भक्तीला साथ देणारा माझा संदेश होते. अतुल संजय आहे, अतुल नरेशकर वेळेला आहे, आमचे चव्हाण बंधू कीबोर्डला आहे, आणि आमचा रोहित तिथे ऑक्टोपॅडला आहे, आणि आमचा वेडावाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आमचा राजूदादा साऊंड. त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा. आणि आज या मुंबईनगरीच्या या केंद्रामध्ये या दादर या ठिकाणी आम्हाला दोन्ही शाहिरांना कार्यक्रम करण्याची संधी दिली. ते माझ्या हक्काचे शिलेदार, ऋणानुबंधाचे शिलेदार, विरार बॉईजचे सर्व शिलेदार, पदाधिकारी, सदस्य आणि माझे पाठीराखे व सर्वांना मला मुद्रा करून कार्यक्रम सुरू करतात.
या ठिकाणी एक मिनिट घेतो. काही सर्वात महत्वाचे आहेत पण काही नावं घेणं गरजेचं आहे. आमचे पाठीराखे झालेले, माझी सोबत झालेले राजूब्री, जयंत दुजाळ, शशिकांत मांडवे, संदीप महादे आणि त्याचप्रमाणे कुरचुम गावचे राजाराम माने या ठिकाणी सहकुटुंब सपरिवार आहेत. माझा वर्गमित्र गेली लहानपणापासून जो माझा सावली आहे राजू मांडवकर, सोबत आमची वर्गमैत्रीण रजनी कुळे देखील आलेली आहे. पत्रकार दीपक कारकर, अखंड पाणबुडी परिवार आलेला आहे. शाहीर सचिन धुमर, शाहीर सागर नावले, आमच्या गावचे शाहीर नितीन चव्हाण, शाहीर योगेश काटकर, शाहीर रामचंद्र गुलाबटे, राजा इंदुलकर आलेला आहे आणि मार्गदर्शक वाटाड्या कलाकारांचे या कोकणी लोककलांचे कर्ण झालेले दिनेश तोरकरकर या ठिकाणी आलेले आहेत. शाहीर संतोष गुलाबटे, दिनेश मोरे, सर्वांना मनाचा मुद्रा आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेची निकम यांना शाहिरी मानाचा मुद्रा. एवढं सोपं आहे. मला काय बोलले सुरुवातीला? गाजलेले, माजलेले, मागून पुढून भाजलेले. आता मी माजलेले दिसतोय नाही ना? मला बरं ठीक आहे, माजलेलं तर माजलेलं, पण मला एक सांगा, मागून पुढून जे म्हणतात भाजलेलं बोललं, मागून भाजलेलं ह्यांना सांगितला कोणी? मागून भाजलेला मी आहे हा सांगितला कोणी? मी ह्यांना टमरेल घेऊन माझा ठेवलेला माणूस आहे. नाहीतर यांना मागून भाजलेली समजली कशी? हा तुऱ्याचा साथ, शिवाचा अधिष्ठान, ते जे पुस्तक ते आदिमाईचं अधिष्ठान. आतून काय झालं भैया? आम्ही तुऱ्याचा अधिष्ठान, ते आदिमाईचं अधिष्ठान पुस्तक म्हणजे हे मंदिर आणि मंदिरातला प्रतिनिधित्व करणारा हा पुजारी. जर पुजाऱ्याला तुम्ही एवढ्या खालच्या भाषेत म्हणत असाल तर तुम्ही लोककलेची काय इज्जत ठेवता? ही लोककला तुमच्या बापाची जहागिरी नाही, ही वाळवंडाने आणून दिलेली परंपरा. आणि तुम्हाला जर प्रतिस्पर्धी शायराला या प्रकारचं जर वाक्य म्हणायचं असेल तर तुम्ही किती नीच प्रवृत्तीच्या ते आज कळलेला आहे. मात्र मी आज मला वाटलं होतं प्रतिस्पर्धी शाहीर माझा टमरेलवाला आहे. अरे मी धुवायला ठेवलेला आहे याला. नाहीतर माझी मागची भाजलेली यांना कळलीच कशी सांगा? विषय बरोबर आहे. हळूहळू काम या कडकडन सलपट भन. सद्गुरु पदम मंत्र मुनम सद्गुरु मोक्ष मुनम सद्गुरु कृपा.
सोयरा तुझी मुचा निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंग हे दया श्री गजानना दोन दिवसापूर्वी पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी झालेली आहे आणि आपण सर्व त्याचे पायिक आहोत. हा शक्तितुरा हिंदू धर्माची अखंड पताका आपण पुढे घेऊन जाणारी मंडळी आहोत आणि ज्याप्रमाणे वैष्णव पंथ भागवत धर्म भागवत पंथ आणि त्याचा तो बाप पंढरीचा विठोर आहे त्याचा आपण स्तवन करूया. माझा मित्र राजू मांडवकर यासून 501 रुपयाचं पारितोषिक आणलंय. राजू थँक्यू. सावळा विठू श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला विठ्ठला दर्शन दे मला. वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा शिवाळ कळाघाडी चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा. सुख सोहळा हसुदैयाची गोळा भाऊना सुख सोहळा हसुदैयाची गोळा गळा भेट व्हावी माझी जगत देखिला गळा भेट व्हावी माझी जगत देखिला विठ्ठला दर्शन दे मला
दर्शन दे मला बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हाता सोलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा कमल विशाल गणधिकाजी छत्रपती शिवाजी महाराज की गणपती अप्पा या ठिकाणी एक फरमाईश आहे. या कार्यक्रमाचा जो नेतृत्व केलेला आहे प्रवीण डोईफोडे, ऋणानुबंधाचा हा पहिला अध्यक्ष आहे, दुसरा अध्यक्ष आहे आणि तो पुढे जात तिथे जाईल तिकडे आपलं नेतृत्व कर्तृत्व गाजवतो हा प्रवीण डोईफोडे आणि त्याची आई सरिता डोईफोडे यांच्याकडून 200 रुपयाचा फरमाईश आलेला आहे, पारितोषिक आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आईचा गण गाय काय काय आणू घ्यायचा घेतो. विचार हा किती आहे इतकं काही नाही अग देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षासारखं मात्र सजवे घरा समजल काय काय असं जरा नाचलो थोडं नाचलो की मला पहिल्यांदा शाहीर मिळाला एक की ते म्हणाले नाचा म्हणाले नाचा अमोल काय म्हणाले नाचा. आता मी याला उत्तर द्यायचं की नाही ह्या शब्दाला सांगा द्यायला पाहिजे. वादाला प्रतिवाद प्रश्नाला उत्तर शब्दाला शब्द दिला पाहिजे. आता इकडे तर म्हणतात मी दाढीवाला आहे म्हणजे पुरुष आहे, मला माझी 2 स्वतःची पोरं आहेत, वर हे नाचा म्हणतात. आता ह्यांना जर प्रूव्ह करायचं असेल की मी नाचा आहे की पुरुष आहे तर ह्यांनी मला काहीतरी घरातली यांच्या सोय करून दिली पाहिजे. मला यांच्या घरातली काहीतरी सोय करून, कारण बाहेर आपल्या हिंदू धर्मात असं काय वावलं आहे सगळं. मी जर नाचा आहे किंवा मी मरता हे जर त्यांना तपासायचं असेल तर त्यांच्या घरातली जी काही प्रॉपर्टी आहे ती माझ्याकडे आणून द्यायची. पुन्हा एकदा सांगतो शक्ती तुझ्यात तेवढंच बोलावं. समोरच्या आपले जर ऐकायचे तुम्ही तयार नसेल तर समोरच्या शाहिराला देखील तेवढंच बोलावं जे नीतिमत्तेत बसतं. आम्ही तुमच्यापर्यंत असल्या कधी बाष्कळ गोष्टी बोललो, मुखातून कधी असा अपशब्द आणलं सांगावं आणि तुमच्याला तो आम्ही खपवून घेणार नाही, कारण आम्ही चाललो बारीक आहे. जाऊया पुढं, हळूहळू जाऊया. त्याच्यानंतर काय म्हणतात गोवाचा सगळाच मोठा. गोवानी कसं एकांतात सगळं माझं बघ. आता मी तसा बारीक मग काहीतरी माझा मोठा असेल तर एकांतात बघितलेला असणार. गोवा
अंदाज लावता की लय हौस आहे तुम्हाला साईज बघायची, मोठा आहे की बारीक, नक्की काय? आज ही पहिली बारी आहे, यांच्या बरोबर माझ्या आता 4 लागल्यात, गणपतीत अजून 2-3 लागण्याची शक्यता आहे. हे आजच फक्त मी सगळं बोलणार आहे पलटवर, ह्याच्या पुढं हे असल्या आगाऊ गोष्टी मला बोलणार नाही. दुसरी गोष्ट, बारी फक्त बारीसारखी, दुसऱ्याच्या बाबतीत तुम्ही बोलतात हे कोण बोलतं माहितीये? असल्या भाष्कळ गोष्टी कोण बोलतं माहितीये? ज्यांच्याकडे काहीच नसतं, ज्यांच्याकडे काहीच नसतं आणि ज्यांच्याकडे काही असतं ते असल्या फालतूपणा गोष्टी, आणि त्यांच्या वस्तात खाली बसतात, खाली बसतात. म्हणजे आपले मालक जर आपल्या ह्या शिष्याला एवढा जर असा आगाऊ सोडत असतील तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. मी काय तुमचं सहन करणार नाही. नव्या हळूहळू वर काय म्हणतात, काळ्या तोंड आहे, काळ्या आहे, दाढी पण तेवढी, शाहीर असला पाहिजे, त्याचं ज्ञान तपासलं पाहिजे. बरोबर? दिसतो कसा, काय कसो, हे कधी चेक करतात? पावना करायचा असला की पोरगा दिसाय कसा आहे, पोरगा कमवतो कसा आहे, बुवा मला पावना करून घ्यायचा आहे, बरं मी पण रेशन कार्डावर माझं नाव नाही चढवणार कोणाचं. कारण आपल्या भारतामध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार रेशन कार्डावर एकाच बायकोचं नाव चढवायचं, ती माझी बायकोचं नाव आहे. पण परत तू काळाचा आहेस, तुझं तोंड असं आहे, तुझी चोच अशी आहे, चोच पण काळी, माझी चोच काळी कुठं आहे, एकटा हा आंधळा आहे. आणि बरं एवढीच चौकशी करायची म्हणजे मला पाहुणा करायचा आहे, पण मला बाबा आता 2-2 झोपायच्या नाही. पण तरी पण तुमची इच्छा असेल, आय विल ट्राय माय बेस्ट. पण अशा शाकऱ्यागिरी मला करून दाखवाल, इथं बारीबर करून सारखं म्हणायला लागेल झोपलाव काय असलं भाष्कळ दिल्यानंतर कोण काय टाळी वाजवणार आहे? इथलं सुजान आहे, साक्षर आहे, नीतिमत्तेचा माणूस आहे. इथे तुमच्या गटाराची घाण इथं चालायची नाही. हळूहळू जाऊया, गड गातोय ऐक. शाहीर म्हणाले तोंडाची भाषणगिरी करायची नाही. मी तोंडाची भाषणगिरी की सांगा, भाषणगिरी थांबेल. मी फक्त त्यांच्या जे बोलले त्याला प्रतिवाद करतो. त्याच असं वर म्हणतात गाण्यातून द्यायचं, दिलं काय काहीतरी आठवत आहे, विठ्ठलाचं स्तवन झालंय, पुढचा गण तुमच्या चरणाची सादर करतोय, कसा पहा. थोडं खाली तुमचा आमचा बाप आता ह्या सगळ्या सुखसोयी आल्या, घरात दारी लागली, घराच्या पुढं दारात गाडी लागली आणि आपण बाप्पाला घेऊन येतो आणि तिथून एक पांदणीतून किंवा त्या रस्त्यातून अंगणामध्ये गणपती येईपर्यंत आपण अनवाणी पायने आणतो. तोपर्यंत एखादा खडा पोचतो. आपल्याला सवय नाही एखाद्या खड्यांची. आता आपण शहरातले झालो, पण तुमचा आमचा बाप एक 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लहान होतात, 25 वर्षापूर्वी तुम्ही लहान होतात, त्यावेळेला 7-8 किलोमीटर एवढं अंतर तो अनवाणी पायाने बाप्पाला कसा आणत असेल. तेव्हा आतासारखे रस्ते पण नव्हते. खास खळग्यातून, आडवाट्यातून, काट्याकुट्यातून तो बा त्या विश्वाच्या बाला घेऊन यायचा. म्हणजे वरती बसलाय बाप्पा, जगाचा मालक, आणि त्याला पोटच्या पोरासारखा सांभाळतोय आपला बा. गुरु शिष्य संवाद, आणि त्याला सांभाळून आणतोय. मखरात बसवतो, नंतर सांगतो आता तू मला सांभाळ, माझ्या परिवाराला सांभाळ. गुरु शिष्य संवाद बघा. आणि तो गण तुमच्या चरणाची सादर करतोय. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोस बैल दूर चालली, दगड भोवले काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी
गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळू वळली अशी परिस्थिती होती. पुढामिणीचं घर आणि एकाच घराच्या आड्याखाली गुरं आणि पोरं, आणि तरी देखील बाप्पा माझ्या बापानं पूजला. तुझ्यावरती श्रद्धा किती श्रेष्ठ आहे. आज असतील 5-5 दिवसाचं मखर बांधायला वेळ लागत असेल, पण त्यावेळीचा माझा बाप जी तुझ्यावरती असलेली श्रद्धा या समोर तुमच्या समोर घातल. तुझा वेळीच केंबळ्याचं घर एका आड्याखाली गुरढोर पोर, कुंबयाचा बंध दावणीला जोर, अवतार दैवत सारदारा मोर, अवतार दैवत सारदारा मोर, अवतार दैवत सारदारा मोर. वसहा खंड पडला न खंड, वसहा खंड पडला न खंड, बाप असा खानदानी
कडी होत्या वाटाळ वळणी स्तवन झालं विठ्ठलाचं. हे गण काहीतरी नवीन भेटला तुम्हाला आज भेटला. हे आलं की सांगा. तुम्ही जसं बोललात की बुवा बोलबोलचंगिरी करू नका, काहीतरी नवीन द्या. तुम्ही सांगा लांबरीबाने गण नवीन दिला. चालेल, जाऊया पुढं. हा, आता माझी आदिमाय म्हणे मी श्रेष्ठ करणार, तुमचा तुम्ही शिव शिव शंकर श्रेष्ठ करायचा. आणि गण काय घातली, सॉरी गवळण काय बोलले की मध्ये ऐका घालतो तुझी. मध्ये आईला घातली. आई म्हणजे स्त्री, म्हणजे हे स्वतःची घालून घेतली. आज काय बोलायचं, काय बोलायचं सांगा. हे ना आता मला सांगा का मग. नाही ऐका घ्या. ही बाष्कळगिरी कधी बोलतो माणूस, ही तयारी आहे यांची की लांबोरी बॉल असा करायचा, लांबोरी बॉल तसा करायचा. आणि त्याच्यानंतर हे असे गिरे तुम्ही टांगू. पण शक्तिधरा म्हणजे शास्त्राचा मर्माचा वर्माचा भाग आहे. आज भवानी त्यांची माय आदिमाया तेच म्हणतात, त्यांनी त्यांची आय मध्ये घातलेली हाय. आता जास्त काय बोलायचं नाही, पण त्याच्यावरती थोडं जाऊया. बाबा म्हणतील काय दिलंच नाही, भागाला भाग देऊया. भागाला आपण कुणाची उदारी ठेवत नाही. कसं बघा, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने. अरे दावली काला दावली लिला कर्कश दावली काला दावली लिला कशी भागून कशी ठेवले मजबूत वाजवून. हा, कुठे अशी मारायची ना ते भलं कधी निघालीच नाही बाई. वर्षभर झोपले एका खंडाचा विषय कशी धासली घेतले. ह्या वर्षी तर पूर्वी माझ्यासोबत राहू की तुझा आहे. हा, एवढा पडवीन एवढं पडवीन दमवीन दमवीन. अरे दावली कला दावली लिला टाकली खास कशी भाजून. अरे टाकली खास कशी भागून कशी ठेवले मजबूत वाजवून. कशी ठेवले मजबूत वाजवून हिच्या सासूला झाले निजून. सासूबाई आणि सासरा हिचा झोपले होते आणि श्रीकृष्ण गेले गाड बांधायला. गाड बांधायला गेल्यानंतर सासूला लिला धरितो लगेच त्या त्याच्या कृपाशीर्वादाने पुन्हा तिला लीज लागली आणि गाड बांधली. ती ब्रह्मगाठ सोडवायला शेवटी कृष्णाला द्यावं लागलं. आज पुन्हा एकदा याच्या सासूला निजवतो. कसा बघ. अरे दावली काला दावली लिला टाकले खास कशी भागून. कशी ठेवले मजबूत वाजवून. कशी ठेवले मजबूत वाजवून हिच्या सासूला झाले वाजवून. हिच्या सासूला झाले ठेवले मजबूत वाजवून हिच्या सासूला झाले.
नारायण कोल्हापटे दाभोळे, हरीश शेळके दाभोळे, मयूर कोल्हापटे दाभोळे आणि किशोर कोल्हापटे सगळे दाभोळे यांनाच यायचं दाभोळे 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि या ठिकाणी सागर नावले आणि माझा सचिन धवक यांच्याकडून गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे सचिन देवीफोडे आणि त्यांचे पिताश्री प्रकाश देवीफोडे यांच्याकडून 200 रुपये आणि योगेश घाट, अरे वा, थेट सालकातून आलेले आहेत, स्पेशल गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर म्हणतात 2 म्हणतात खांड आहे तुझ्याकडे 2 खांड. किती मला एकटा झोपून पण देत नाही बुवा. 2 खंड कशी माहिती आहे माझ्याकडे आहे. मगाशी बोलले मोठा आहे, मग बोलले 2 खंड आहे. अरे पण मी म्हणतो एवढा माझ्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास का तुम्ही करताय, मला डाऊट यायला लागलाय. शक्तीवाल्यांच्या वाऱ्या करून ह्याच्या बाईना ना घुसली. एवढं कसलं आंबट शौकी. आवर घाला शाहीर येणारे 10 वर्ष तुमच्या हे असले भाषण शब्द बोलून तुम्ही तुमची माझ्यासोबत वारे मी तुम्हाला व्याजासकट परत करणार. तुम्ही आयुष्यात कधी आवश्यक परत माझ्याशी बोलणार नाही. फक्त शास्त्राच्या मंत्राच्या गोष्टी करा. त्याच्यामुळे येणारे 10 वर्ष तुमचे आहेत. ह्या गोष्टीला किमान आवर घाला आणि न्याय मर्म मी माझ्या डोळ्यात जातोय, लक्ष असू द्यावं. दिस पुण्यईचा तू नको, दिस पुण्यईचा तू नको, वसा घेतला टाकू नको, ढ्यासाळू नको, नाही पण उसळू नको. हा, ढ्यासाळू नको, नाही पण उसळू नको. ढ्यासाळू नको, एक वर्षानंतर मला भेटलेले आहे आणि एक वेगळा नात आहे. आणि यमुना नदी वाहते आहे. श्रीकृष्णानं ज्या वेळेला मथुरेमध्ये पहिल्यांदा कारागृह खोललं आपल्या आघात शक्तीनं आणि दुसरी लीला केली यमुना माईचं दर्शन घेताना. यमुना माईचा हा डोह पार करताना वसुदेवाला चिंता झाली आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की श्रीकृष्णाचा पाय, श्रीकृष्णाच्या पायाचा बोट त्या नदी माईला स्पर्श व्हावा, ती आपोआप ओसंडून ती निर्मळ व्हायला सुरुवात करेल. आणि तो हा गवळणीचा भाग तुमच्या समोर सादर करतो.
मन वर्ष पायी करुणी शांत झाले मन वर्ष पायी करुणी शांत झाले मन कवी विकसला तो कवी विकसला तो हे काढू नको काढू नको येऊने हे काढू नको लय लय ह्यासाळू नको यमुने एवढी उसळू नको आणि उसळलीस तरी पायाचं फक्त बोट लावायची एक फक्त कारण आहे बरोबर खाली ओसरशील हा काही पारितोषिक आहेत. संजय गोरे गावकर 200 रुपये, सचिन झोरे अरे वा तुम्ही आलात. तांबणे गाव 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कुरचुम गावचे श्री सूर्यकांत माने आणि राजारामजी माने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे झालेलं आहे. आता भागाला भाग देऊया. शाहिराने प्रश्न विचारलाय त्याच्या भागाला भाग आपण देतो आहे. हे ग्रंथ हे प्रश्न उत्तर का असतात जेणेकरून ग्रंथाचं वाचन व्हावं. कुठल्याही धर्माचा ग्रंथ वाचन झालं ग्रंथ टिकला तर धर्म टिकतो आणि म्हणून ह्या वारवाडल्याची दूरदृष्टी आणि त्याचाच भाग असा आहे. शाहिराने गेल्या वर्षी प्रश्न विचारला तोच प्रश्न यंदा विचारलेला आहे. तर त्या जबाबदारीनं जे संदर्भ मिळालेले आहेत आताच 14 तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी उमेश बोआ पोटले यांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्या माध्यमातून आमचे वस्तात प्रभाकरजी यांच्या माध्यमातून आम्ही दिलं आणि ते त्यांनी मान्य करून घेतलं. याचा अर्थ आम्ही काही भाषण बोलत नाही. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला या ग्रंथावर बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या बाजू तुम्ही सोडवताय अजून एखादी बाजू त्याच्यामध्ये बेरीज करा. मात्र तुम्ही दुसऱ्याच्या ग्रंथाला कधी गालबोट लावू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. भारत भूमीवर असे काही संत होऊन गेले आहेत की ज्याने विशिष्ट प्रसंगी स्त्री वेश धारण केलेला आहे. या संतांनी आपल्या धर्मप्रचाराच्या आणि आध्यात्मिक संदेशाच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेष संदेश पोहोचवण्यासाठी किंवा समाजातील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावावरती किंबहुना स्त्री पुरुष समानतेवर भाष्य करण्यासाठी स्त्रीवेश धारण करून सूर्यनारायणाशी लग्न केलं अर्थात त्यांना समर्पण केलं आणि त्या सद्गुरूंचं नाव आहे संत सद्गुरू एकनाथ महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आमचा प्रश्न असा आहे की ह्या कलियुगामध्ये लग्न विवाह प्रसंगी लग्नामध्ये आपली जी आई आहे ती आपल्या मुलीच्या लग्नाच्या अक्षता टाकते. तिला वरदान आहे. मात्र आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता टाकायचा तिला मान नाही. मात्र त्याच शुभ मुहूर्तावरती म्हणजे लग्न लागत असताना मुलाचं आपल्या घरच्या दैवतावर किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे. हा शाप आणि वरदान कोणी दिले एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवादिकांचे संयोगन या पुस्तकात मिळेल. आणि आता शाहीरने दुसरा भाग सांगितला की शिवाची उत्पत्ती कशी झाली. शाहीर ज्याला कुठलाही पूर्व आरंभ नाही किंवा अंत नाही आणि कधी न संपणारे मोठे चक्र आहे. अनादिदेव हे भगवान शिवाचे पिता आहे आणि भगवान शिवाची उत्पत्ती महामृत्युंजय
अर्थात मृत्यूवर महान विजय मंत्राने झाला तेव्हा भगवान शिवाला कोणतेही रूप किंवा गुण नाही. त्याचे भौतिक रूप सदाशिव किंवा महेश्वर आहे. यातून निर्माण होणारी शक्ती म्हणजे मा दुर्गा, अंबिका, प्रकृती अर्थात तुम्ही जी सजवता ती आदिमाया. भगवान ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र सदाशिव आणि प्रकृतीतून येतात तेव्हा मायेपेक्षा शिव श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जसा प्रश्न विचारलाय पुन्हा एकदा तुम्हाला आदिमायेचा प्रश्न आहे की आदिमायेनं ब्रह्मांडाच्या पदरात कोणाला लपवलं आणि त्याचं उत्तर काय आणि तो मायेजवळ कोणता मंत्र जपत होते एवढं सांगायचं आहे. हा प्रश्न का? कारण त्यांनी उपप्रश्न विचारलाय म्हणून. जाऊया आता. गावचे आणि भुवाशंकराचे फक्त शिष्य आमच्या गावचे शाहीर पुरेवाले नितीनजी चव्हाण यांच्याकडून 200 रुपये. शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय मानव सुरा. हा, शाहीर जमल्यास उत्तर द्यावं नाही ठेवलाय मानव सुरा. अहो राजेश बुवा तुम्ही कशाला तापताव, चला रंगवूया शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता हो, रंगवूया शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता, रंगवूया शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता, रंगवूया शक्ती तुरा. नाही दिसले निमंत्रण म्हणून हा नवऱ्या मुलाच्या लग्नात अवघडनाचा शाप. नवऱ्या मुलाच्या लग्नात अवघडनाचा शाप. कुलदेवतेवरी अक्षत टाकणे हाचा वृषभ ठगा. कुलदेवतेवरी अक्षत टाका वृषभ म्हणे हकरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता हो, शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता, शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता, शक्ती तुरा. राजेश बुवा तुम्ही कशाला तापता, शक्ती तुरा. शेवटची 2 मिनिटं घेतो. आज गुंडूर सण आहे, बैलांचा सण आहे, आज पोळा आहे आणि या निमित्त एक ज्या आपल्या कोकणात नांगरणी स्पर्धा होतात त्याच्यावरती एक छोटंसं गाणं घेतो आणि बारी संपवतो. चिखलात माखलाय सागर लावले ह्या चालीचे संगीतकार आहेत. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आले आहात. चिखलात माखलाय पुन्हा गुलाल राखलाय. चिखलात माखलाय पुन्हा गुलाल राखलाय. पाहून शर्यत हरते भुक्तान. पाहून शर्यत हरते भुक्तान. आमच्या खिल्लारी बैलान रघतलय कर्तन करतान. आमच्या खिल्लारी बैलान रघतलय कर्तन करतान. खिल्लारी बैलान रघतलय कर्तन करतान. आमच्या खिल्लारी बैलान रघतलय कर्तन करतान. हिरवरान होवताल कोकणी मातीला. कोकणी मातीला. कोकणी मातीला. रंगत रंग शोभून दिसतोय रंग गुलाबी शोभे फुला. रंग गुलाबी शोभे फुला. रंग गुलाबी शोभे फुला. सुट्टी करायला बाकी
व्यसन करायला सुट्टी करायला बाकी व्यसन करायला जागीची कशी होता जागीची कशी होता या ठिकाणी कोकणी कला लांजा राजापूर झुमन फॅन क्लब मुंबई यांचे अध्यक्ष कुणाल घाडी, कल्पेश घाडी, ओंकार लांजेकर, अंकुश शिंदे यांच्याकडून खास शाहिरांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. शाहीर पहिली वारी तुम्हाला म्हणजे शक्तीवाल्याची जी वारी असते त्या प्रमाणात तुला मागे जायचं, त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागून गेलोय. आमच्या मनाचा शब्द तुम्हालाही काही बोललो नाहीये. मनाचा शब्द जेव्हा तुमच्याशी बोलले मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही या ठिकाणी यायचं, शास्त्राच्या गोष्टी करा, मी शास्त्रातून बोलला. पण इथं भाषण तुम्हाला जे संस्कार आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे काय आव ओकून जाल, घाण ओकून जाल. मी तुमच्या मागून येतोय. तुम्हाला तुमच्या वारीच्या शुभेच्छा. थँक्यू.